नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या रुपाली आणि वरद लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो. गुरु आपल्या आयुष्यात एका रक्षकासारखं कसे उभे राहतात आणि आपल्या निर्भयतेचा मार्ग आज कसा दाखवतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा खास आध्यात्मिक प्रवास. हा जो प्रश्न आहे ना की सद्गुरूसारखा असता पाठीराखा भीती कशाची, खरं तर हाच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांनाच आयुष्यात कधी ना कधी एक आधाराची, मार्गदर्शनाची गरज असतेच, बरोबर की नाही. मग जेव्हा सद्गुरू पाठीशी उभे असतात तेव्हा ही भीती कुठे जाते हो, हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिला मुद्दा असा की सद्गुरू एक रक्षक आहेत. म्हणजे नक्की काय, तर ते आपल्या आयुष्याला चांगला वाईट सगळ्याच प्रसंगामध्ये संरक्षण करतात. ते जरा सविस्तर पाहू. असं म्हटलं जातं की जेव्हा मनापासून गुरु स्वीकारला जातो आणि ते आपल्याला दीक्षा देतात, त्या क्षणापासून ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतात. मग ती गोष्ट चांगली असो किंवा वाईट. पुढे काय करायचं हेही तेच ठरवतात. थोडक्यात आपले गुरु आपले रक्षक बनतात. बरं, गुरुची भूमिका तर आपण समजून घेतली. आता शिष्याची काय कर्तव्य आहेत आणि गुरुचं मार्गदर्शन पूर्णपणे मिळवण्यासाठी शिष्याने काय करायला हवं, बरोबर. तर मग शिष्याची मुख्य कर्तव्य कोणती ते पाहू. 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितले जातात. हे जणू गुरु शिष्य नात्याचा पाया आहे. सर्वात प्रथम काय, तर गुरुची शिकवण आहे ती तंतोतंत शिष्याने पाळायला हवी. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे असं की आपल्या गुरुची तुलना कधी दुसऱ्या कोणाबरोबर करू नये. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या आज्ञेचे पालन करायचं. एक मनोरंजक गोष्ट सांगते मित्रांनो तुम्हाला. आपल्याला जे गुरु मिळतात ना, तो काही योगायोग नसतो, तर ते आपल्याला आपल्या प्रारब्धामुळे प्राप्त झालेले असतात. प्रारब्ध म्हणजे काय, तर आपल्या पूर्वजन्मातील कर्माचा तो एक भाग. त्याचं फळ आपल्याला या जन्मात भोगावं लागतं. याच प्रारब्धामुळे आपलं सध्याचं आयुष्याची परिस्थिती ठरलेली असते. याचमुळे आपल्याला विशिष्ट गुरु लाभतात असा एक दृढ विश्वास आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर गुरुप्रती समर्पणाची पूर्ण भावना ठेवली की सर्व काही साध्य होतं. गुरुची खरी सेवा म्हणजे त्यांच्या आज्ञेचं पालन करणे, आणि हेच समर्पण आहे जे एका शिष्याला त्याच्या आध्यात्मिक ध्येयापर्यंत घेऊन जातं. आता आपण श्रद्धेच्या शक्तीबद्दल बोलू. ही जी अढळ श्रद्धा असते ना, एका सामान्य शिष्याच्या प्रवासात कसा बदल घडवते आणि ही श्रद्धा त्याला खरा साधक कसा बनवते ते पाहू. गुरुवर दृढ विश्वास असला की त्याच्या सूचनांचे पालन केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर मनापासून होते. जो गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्या जवळ जातो तोच खरा साधक बनतो. अगदी हेच खरं आहे. अगदी श्रद्धेने केलेल्या आज्ञापालनाचं अंतिम फळ म्हणजे खरा साधक बनणं. आता आपण पाहू की दत्त नामाचा महिमा काय असतो. दत्तगुरूंच्या नावाचा जप ही एक अशी साधना आहे जिथे हे सर्व सिद्धांत आपल्याला प्रत्यक्षात उतरलेले दिसतात. म्हणजेच दत्त ह्या नावाचा जप खूप सकारात्मक, म्हणजे नावाच्या जपाने आपल्यात खूप सकारात्मक बदल होतात. आणि ते कसे, पुढे पाहू. सर्वात म्हणजे संकटाचा अंत होतो, अडचणी नाहीशा होतात, मनातून भीती पळते आणि जीवनात चमत्कार घडतात. थोडक्यात सांगायचं काय, तर गुरु आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावतात. ते आपल्या जीवनातील दिवा आहेत, मार्गदर्शक आहेत आणि आनंदाचा स्रोतही तेच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपला आधारही तेच आहेत. या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचे अंतिम ध्येय केवळ बाह्य संकटावर मात करणे नव्हे, तर आपल्यातील आंतरिक शांती व समाधान मिळणे आहे. आणि हे वाक्य तर संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचं सार सांगतं. ते म्हणजे हे की दत्त दत्त असे लागले ध्यान, हरपले मन झाले समाधान. हीच ती अवस्था आहे जिथे मनाला शांतता व समाधान लाभते. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी, तो असा की मला सांगा मित्रांनो, आंतरिक शक्ती मिळवण्यासाठी खऱ्या भक्तीचा नेमका अर्थ काय असू शकतो हो, यावर नक्की विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.